नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता काही दिवसामध्येच बैलपोळा येत आहे. बैलपोळा म्हणजे एक शेतकरी राजाचा सण. तर बघूया आपण जी डिझाईन आहे ती कशी बनवली, काय बनवली. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच नवनवीन काहीतरी ट्रेंडिंग डिझाईन घेऊन येत असतो तुमच्यासाठी. डिझाईन एक्सप्लेन करायच्या पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो. बघा, तुम्हाला मी दाखवतो एकदा. मराठी ग्राफिक्स नावाचा एक आपला स्वतःचा एक ॲप आहे. त्याच्यावर आपण सर्व काही मटेरियल जे आहे, जे काही आपल्याला फोटोशॉपमध्ये डिझाईनमध्ये यूज करण्यासाठी मटेरियल लागतं, ते सर्व काही मी इथं फ्रीमध्ये ठेवतो. इथं यायचं आहे, ॲप डाउनलोड करा. तिथं ते तुम्हाला सर्व काही सॉफ्टवेअर पी-एच-डी फाईल सर्व काही फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि तुम्ही जे व्हिडिओ बघताय याची जे पी-एच-डी फाईल आहे ती बी तुम्हाला आपल्या ॲपवरून भेटून जाईल. तर टेन्शन नका घेऊ मित्रांनो, तुम्हाला पासवर्ड वगैरेची काही गरज नसणार आहे. आपण एक सिरीज चालू करणार आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व काही लग्नपत्रिका घेणार आहे आणि त्या लग्नपत्रिकाची जी काही पी-एच-डी फाईल असणार आहे ती एकदम फ्रीमध्ये असणार आहे. ती एकदम फ्रीमध्ये असणार आहे आणि ती आपल्या ॲपवर अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे लगेच जा आणि ॲप डाउनलोड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघू आपण डिझाईन कशी बनवली. बघा मित्रांनो, एकदम साधी आणि सिंपल डिझाईन आहे आणि ही जी डिझाईन आहे ही सोशल मीडिया डिझाईन आहे. आता बघू आपण डिझाईन कशी काय बनवली. सर्वात पहिले मी तुम्हाला एकदा याच्यामध्ये काय काय मटेरियल यूज केलं एकदा मी दाखवतो. काहीच नाही मित्रांनो, फक्त याच्यामध्ये दोन बॅकग्राऊंड घेतलेले आहे आणि एक बैल पोळ्याचे दोन बैलाचे आपण जी जोडी आहे त्याची क्रॉप करून एक इमेज घेतली आहे, त्याच्यावरती काम केलेलं आहे. तर चला बघू. आता आपण सर्वात पहिले काय करू, एकदा बघून घ्या तुम्ही. जे टेक्स्ट दिसते मित्रांनो, हे कॅलिग्राफी टेक्स्ट मी गुगलवरूनच घेतला होता. मी त्याला थोडे आपण इफेक्ट वगैरे दिले, त्याला बॉर्डर वगैरे दिली. तर चला आपण डिझाईनला सुरुवात करू. तर सर्वात पहिले काय करतो, मी जे बॅकग्राऊंड दिसते मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. हे बघा आपलं पेज आहे. आता पेज कसं क्रिएट केलं मी तुम्हाला एकदा सांगतो. तर काय करायचं बघा, आता हे पेज आहे, आपली ही डिझाईन आहे. याची आपल्याला साईज जर पाहायची असेल की याची साईज किती आहे, सर्वात पहिले काय करायचं, सर्वात लास्ट लेअर जी बॅकग्राऊंडची लेअर दिसते याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिटवरती जायचं आहे. एडिटवरती गेल्याच्या नंतर इथं व्ह्यू साईजवर जायचं आहे आणि इथं इंचेसमध्ये करायचं आहे. बघा, इंचेसमध्ये याची साईड जे आहे विथ 8.3 आहे, हाईट 12 ठेवलेली आहे, रेझोल्युशन 300. तर सेम आपण ही डिझाईन त्या साईजमध्ये घेतलेली आहे. तर चला आपण आता बॅकग्राऊंड जे आहे परफेक्टली लावून घेऊ. स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करू सांगू डिझाईन कशी बनवली, काय बनवली. आणि एकदम साधी सिंपल डिझाईन असणार आहे मित्रांनो. फक्त थोडे काही आपण आयडिया लावलेली आहे, त्याच्यामुळे थोडी डिझाईन एकदम क्रिएटिव्ह झालेली आहे. तर बॅकग्राऊंड असं लावून घेऊ आपण सेंटरला. आणि त्याला काय करू, मर्ज करू, बॅकग्राऊंडमध्ये मर्ज करू. मर्ज करण्यासाठी आपण काय करतो, मास्किंग करतो. मास्किंगवर क्लिक करतो, इरेजर टूल घेतो आणि असं अप्लाय करतो. बघा अप्लाय होत नाही आहे. आता अप्लाय नाही होत तर काय करायचं, आपल्या इथून कलर चेंज करायचा आहे. कलर व्हाईट कलरवरती घेतो आणि असं अप्लाय करतो. ओके, बघा एवढं झालेलं आहे. आता काय करू, आपण दुसरं बॅकग्राऊंड घेऊ. दुसरं बॅकग्राऊंड घ्यायच्या पहिले आपण काय करू, जे आपली बैलाची जोडी आहे त्याला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. ओके, आणि याला अलाइनमेंट करून घेऊ. बघा इमेज तुम्हाला दिसत असेल एकदम क्रॉप केलेली आहे, त्याचे पाय बी अर्धवट आहे मित्रांनो. तरी आपण अशी बॅकग्राऊंडमध्ये मर्ज करणार आहे की तुम्हाला पाहून असं वाटणार नाही की आपण त्याचे अर्धे पाय कट असताना आपण ते कशी डिझाईनमध्ये बसवली. तर आपण त्याला असं इथं ड्रॉप करून देऊ. आता काय आहे, डिझाईन करताना आपल्याला स्टेप बाय स्टेप करत राहावं लागतं, तेव्हा कुठं जाऊन काहीतरी क्रिएटिव्ह एक आयडिया येतं माणसाला. तर सर्वात पहिले काय करू, जे आपलं बॅकग्राऊंड आहे याचं मी जे ऑपोसिटी आहे इथून डल करून घेतो. ऑपोसिटी बघा इथून दिसत असेल, इथून अशी मी कमी करून घेतो. जशी मला वाटतं तशी ठेवतो मी. बस ओके, एवढी ठेवतो मी. आता आता बघा काय दिसतंय आपल्याला, एकदम म्हणजे अलग वाटतंय, काहीतरी फिनिशिंग वगैरे काहीच वाटत नाही आहे. तर आपण काय करू, परत दुसरं बॅकग्राऊंड घेऊ. दुसरं बॅकग्राऊंड ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. जे दुसरं बॅकग्राऊंड आहे त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आणि असं झूम करून घेऊ. काय आहे, आपण जे बॅकग्राऊंड घेतो हे असे प्रॉपर घेतले ना तर डिझाईन करायला तुम्हाला इझी जाईल. कारण की जेवढे तुम्ही बॅकग्राऊंड सर्च करण्यात टाईम घालसाल तेवढं तुमच्या डिझाईनला कमी टाईम लागणार. कारण की काय राहतं की तुम्ही डिझाईन करता जेवढं मटेरियल मॅच होईल असं मटेरियल जर यूज केलं ना डिझाईनला तर कमी टाईम लागतो. आता काय करणार भाई, याला पण मास्किंग करून घेऊ. तर मास्किंगवर जाऊ, इरेजर टूलवर जाऊ आणि असं मास्किंग करून घेऊ. मास्किंग करताना याला काय करणार, आपलं फक्त साईडकडून मास्किंग करणं आहे, मला थोडं थोडं म्हणजे याला नॉर्मल मास्किंग करणार, आपलं जास्त मास्किंग करणं नाही आहे. कारण की ही लेअर आपण बॅकग्राऊंडच्या मागं ठेवणार आहे. आता काय मास्किंग झालेलं आहे बघा. बरेचसे साईज मी इथून कमी करून घेतो. बघा मास्किंग झालेलं आहे. आता बघा तुम्हाला आता कसं एकदम प्रॉपर मास्किंग झालं असं वाटतं की जे दोन्ही बॅकग्राऊंड एकच आहे. तर तुम्हाला असं बॅकग्राऊंड घ्यायचं की ते मॅच होईल. बघा आता आपण जे बॅकग्राऊंड घेतलं ते एकदम परफेक्टली मॅच झालेलं आहे. असं वाटतंय की ते एकच बॅकग्राऊंड आहे. थोडंफार मर्ज व्हायचं बाकी आहे अजून, तरी पण ते एकदम परफेक्ट बसलेलं आहे. आपण ते नंतर करू. त्या पहिले आपण अशी ही जे आपले पेन जे याला परफेक्टली अलाइनमेंट करून घेऊ. आता काय आहे, आता आपण परत काय करणार आहे बघा,
आपण परत एक त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्हणजे जे आपण पहिले बॅकग्राऊंड यूज केलं होतं तेच बॅकग्राऊंड परत घेऊ आपण. त्याला मी असं झूम करून घेतो आणि असं इथं ठेवतो. आता बघा आपण काहीच केलं नाही, 2 बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, ते एकाचं आपण त्याला दुसऱ्याचं कॉपी करून म्हणजे तेच बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. आणि आता याला मर्ज करून घेऊ आपण. हे सर्वात वरती ठेवायचं आहे आणि याला मर्ज करून घेऊ. मास्किंग इरेजर टूल आणि असं मर्ज करून घेऊ. ओके, असं क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती % तुमचं मास्किंग होते, किती % नाही होत. तसं याला मर्ज करून घेऊ बॅकग्राऊंडमध्ये आपण. बघा तुम्हाला समजून जाईल मग कसं बनवलं, काय बनवलं आपण. बघा आता काय झालं, ऑलमोस्ट काय केलेलं आहे आपण, काहीच केलं नाही. एक 2 बॅकग्राऊंड घेतले, त्याचीच कॉपी केलेली आहे आणि त्यालाच पेस्ट केलेलं आहे. एक आपलं बॅकग्राऊंड रेडी. काहीच केलं नाही आपण, जास्त काहीच केलं नाही. आता काय होतं की थोडं जास्त ते मास्किंग झालेलं आहे. आता त्याला अनमास्क करून घेऊ आपण. त्यासाठी आपण काय करू, ब्लॅक कलर वरती घेऊ, असं याला परत अप्लाय करू, असं क्लिक करू. म्हणजे काय होईल की ते मास्क बरोबर परफेक्टली मास्क होऊन जाईल, त्याच्यामध्ये मर्ज होऊन जाईल बॅकग्राऊंडमध्ये. ओके, बघा आता काहीच नाही, आपण काय केलेलं आहे एकदम एकदम परफेक्टली मॅच झालेलं आहे. तर आपल्याला बघा इथं वरती काय दिसते, एकदम ब्राईट दिसते. आपल्याला ते ब्राईट नको आहे, आता ते आपल्याला ब्राईट कमी करायचं आहे. आपण काय करू, सर्वात पहिले मी याला थोडं खाली करून घेतो. ओके, बस. आता काय आहे, थोडंफार याच्यात बी काम करावं लागणार आहे की तेवढं प्रॉपरली दिसत नाही. तर कसं करायचं, काय करायचं बघा, एक लेअरवर क्लिक करतो मी. इथे एक नवीन लेअर घेतो. बघा इथं लेअर, इथून नवीन लेअर एमटीने नवीन लेअर क्रिएट होतं, त्याला मी खाली घेतो इथं. आणि इथून ब्लॅक कलर घेतो, सॉरी इथून ब्रश घेतो आणि इथं त्याचं जे पॅलेट आहे त्याच्यावर क्लिक करतो. आपलं जे ब्रशचं पॅलेट आहे ते आता ओपन होईल. बघा जे ब्रशचं पॅलेट आहे ते ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये खूप सारे ब्रश आहे. बाय डिफॉल्ट ब्रश आहे सर्व काही. आपण याच्यात ब्रश आपले ॲड केलेले नाही आहे. आपले खूप 1,500 ब्रश आहे आपल्याकडे. आपण ते बी एकदम फ्रीमध्ये देणार आहे. आपले जे ॲप आहे, मराठी ग्राफिक्स नावाचं जे ॲप आहे, त्याच्यावर आपले सगळे काही ब्रश वगैरे तुम्हाला भेटून जातील. आता मी काय करतो, याची साईज जे आहे त्याला झूम आउट करून घेतो. त्याची साईज थोडी वाढलेली आहे म्हणून ते झूम आउट होत नाही आहे. आपण काय करू, डायरेक्ट इथून करू, त्यावर क्लिक करतो, ब्रशवर क्लिक करतो. ओके, आणि मी परत इकडे जाऊन याची जी साईज आहे त्याची वाढवून घेतो. ओके, अजून वाढवून घेतो इथून. आपण जे कीबोर्डचं जे आपलं स्क्वेअर ब्रॅकेटचं जे ऑप्शन आहे तिथून बी आपण त्याला वाढू शकतो, कमी करू शकतो. पण आपण तुम्हाला सेटिंग सांगितली त्याची. आणि आपण काय करू, त्याची ओपेसिटी बघा इथे आपल्याला काय करायचं, ब्लॅक कलर सिलेक्ट करू आपण आणि त्याची ओपेसिटी आहे ती कमी करून घेऊ, एकदम एकदम झिरोमध्ये, म्हणजे 5% करून घेऊ आणि असं अप्लाय करू इथं. ओके, बघा आता ते थोडंफार मॅच झालेलं आहे. तेवढं आपण बाकीचे काय कलर ग्रेडिंग केल्याच्या नंतर ते एकदम परफेक्टली बसून जाईल त्याच्यामध्ये. आपण काय करू, आता सर्वात पहिले बघा इथं जे एकदम व्हाईट व्हाईट दिसतंय त्या एरियाला आपल्याला कव्हर करण्यासाठी इथं काहीतरी आपल्याला डार्क करावं लागणार. त्यासाठी आपण परत एक नवीन लेअर घेऊ, ब्रश टूल घेऊ आणि बॅकग्राऊंडमधलाच एक कलर घेऊ. आता बॅकग्राऊंडमधला जर आपला कलर चूज करायचा असेल तर आपण काय करतो, इथं कलर क्लिक करतो, इथून मग ते पॅलेट ओपन होतं आणि आपण इथून असा सिलेक्ट करतो. तर एक सोपी आयडिया आहे, तुम्हाला असा कलर जर सिलेक्ट करायचा असेल, आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपलं जे आर्ट बटन आहे त्याला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि असं बघा ते आपलं जे कलर चूज करायचं जे आयकन आहे ते डिटेक्ट झालेलं आहे. आता मी ते क्लिक करतो. बघा आपला जो कलर आहे आपला दिसून घेईल कोणता कलर सिलेक्ट झालेला आहे कोणता नाही. बघा असा बॅकग्राऊंडचा जे कलर घेऊ आपण. ओके, ते घेतलं त्यानंतर ती बरची साईज थोडी अजून मी वाढून घेतो. आणि आता काय करू, आपण इथं असं अप्लाय करू एकदम नॉर्मली म्हणजे काय होईल की ते त्याची जे व्हाईटनेस आहे ती थोडी कमी होऊन जाईल. असे आपण त्याच्यावर बी एडिट केलं असतं, म्हणजे बॅकग्राऊंड बी आपण काम करून ते कमी केलं असतं. पण त्याला काय होतं की जे आपलं खाली अलाइनमेंट म्हणजे एकदम मर्ज झालेलं बॅकग्राऊंड तो परफेक्ट दिसलं नसतं. त्याच्यामुळे आपण काय करू, असंच करून घेऊ. बघा आपलं जे इथं एकदम ब्राईट दिसत होतं आता ते एकदम डल झालेलं आहे, म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये मर्ज झालेलं आहे, म्हणजे एकदम सूट झालेलं आहे. आता आपण काय करू, टेक्स्ट घेऊ. आता टेक्स्ट आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. बघा टेक्स्ट मी सर्व डिझाईनमध्ये कॅलिग्राफीज यूज करतो मित्रांनो. आपल्याकडे कॅलिग्राफी फॉन्ट बी आहे, ते कसे यूज करायचे काय करायचे मी सर्व काही तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बघा आता काय झालं, आपण ते आपल्याला ते नाव खालती घ्यायचं होतं, पण आपण घेताना काय झालं, जे आपण ब्रश मारलेलं आहे बघा ती लेअर आपली सिलेक्ट झाली. त्याच्यासाठी काय करू, आपण कंट्रोल Z करतो मी आणि त्या लेअरला लॉक करून घेतो. ती खाली आली परत लेअर, मी तिला असं परफेक्टली अलाइनमेंट करतो आणि लॉक करून घेतो. आणि जे आपलं बैलपोळा जे नाव आहे ते सर्वात वरती बघा आता. ओके, आणि मी त्याला असं झूम करून घेतो. बघा जेवढी कॅलिग्राफी यूज करसाल का मित्रांनो तेवढं डिझाईन तुमची क्रिएटिव्ह आणि एकदम प्रोफेशनल दिसणार. कारण कॅलिग्राफीनं खूप इफेक्ट पडतो, तुमच्या टेक्स्टनं एवढा इफेक्ट पडतो तुमच्या डिझाईनवर. 50% जे तुमची डिझाईन क्रिएटिव्ह जे आहे ती तुमच्या टेक्स्टनं असती आणि तुमच्या अलाइनमेंटनं असते आणि तुमच्या कलरनं असते.
त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं, असे कलर चूज करायचे आणि असे असे टेक्स्ट यूज करायचे की तुमच्या डिझाईनला एकदम क्रिएटिव्ह दिसतील. आता बघा काय झालेलं आहे, ते जे ब्लॅक आहे ते जास्तच झालेलं आहे, त्याची जे ओपेसिटी आहे ते आपल्याला कमी करावं लागणार. सर्वात पहिले काय करू आपण, दोन्ही जे बॅकग्राऊंड आहेत ते एकदा बंद करून घेऊ, म्हणजे त्याला लॉक करून घेऊ. म्हणजे काय होणार, ते परत परत त्याची पोझिशन हलणार नाही. आणि जी आपली लेअर होती, जी बॅकग्राऊंडची लेअर आपण जे ब्रश मारलं होतं आपण, त्याच्या लेअर मी एकदा ऑन करतो आणि त्याच्या ओपेसिटीतून थोडी कमी करतो. मला जास्त झाली असं वाटतंय. ओके, एवढी ठेवतो, 50% ठेवतो आणि परत लॉक करतो. बघा आता आपलं बॅकग्राऊंडमध्ये एकदम भारी ओके बसलेली आहे. आता आपण काय करू, इथं इथं तिथं साईडलाच त्याच्या आपण आपला जो टेक्स्ट आहे हार्दिक शुभेच्छावाला, हे टेक्स्ट आपण डायरेक्ट बनवून ठेवतो. कारण काय होतं, टेक्स्टमध्ये खूप टाईम जातो, त्याच्यामुळे आपण पहिलेच टेक्स्ट अलाइनमेंट करून वगैरे सर्व काही गोष्टी करून घेतो. आपण सर्व व्हिडिओ आता लग्नपत्रिकाची सिरीज सुरू करणार आहे. त्या सिरीजमध्ये तुम्हाला टेक्स्ट वगैरे कसा टाईप करायचा, कसे इन्फिनिटी फॉन्ट यूज करायचे, कॅलिग्राफी फॉन्ट कसे यूज करायचे, ते कुठं भेटणार, सर्व काही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे मी. इथं सेट करून घेतो, अजून त्याला अलाइनमेंट करून घेतो इथं आणि याच्या खाली ठेवतो. म्हणजे काय ते स्टेप बाय स्टेप बघा. बैलपोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा, एकदम परफेक्टली आपली डिझाईन झालेलीच आहे, काहीच केलेलं नाही आपण याच्यामध्ये. पण काय झालेलं आहे की आपलं जे जे दोन पेन जे आपण जे बैलपोळ्याचे जे बैलाची पेन जी घेतलेली आहे, तर इथं जे मागं त्याच्या मागं आपण एक सनसेट घेतलेला आहे, तर तो सनसेट प्रॉपर दिसत नाही. त्यासाठी आपण काय करू, सनलाईट पेनची यूज करू. मित्रांनो, सनलाईट पेनची खूप काही क्रिएटिव्ह करून देऊ शकते आपल्याला. तर मी असं इथं त्याला ठेवतो आणि त्याला जे आपले दोन त्याला जे आपले पेन जे आहे त्याच्या मागे मी असं ठेवतो. याची इथून स्क्रीन करतो याला आणि याची ओपेसिटी अशी वाढवून घेतो आणि इथं त्याला थोडं वरती घेतो, म्हणजे ते ओके. बघा काहीच केलं नाही मित्रांनो, एकदम परफेक्ट अशी आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे. याच्यामध्ये काय करू आपण, वरच्या लेअरवरती येऊ. ओके, आणि मी याला करतो कंट्रोल ऑल्ट शिफ्ट ई. म्हणजे काय होणार की जेवढ्या काही लेअर बनवले त्याची एक लेअर होणार, म्हणजे एक जेपीजी फॉर्मॅटमध्ये असं क्रिएट होणार. आता याला आपल्याला काय द्यायचं, कॅमेराला फिल्टर द्यायचा आहे. कॅमेरा फिल्टर ओपन करतो मी. बघा आता आपला कॅमेरा फिल्टरचं शॉर्टकट आहे कंट्रोल शिफ्ट ए. आता इथून आपण कॅमेराला फिल्टर देऊ शकतो आपण इथून. पण तेच पहिले तुम्हाला एकदा दाखवतो. बघा इथं कॅमेराला फिल्टर आहे, याच्यामध्ये काहीच करणार नाही आपण, फक्त इथं जायचं आपल्या खाली. हे बघा इफेक्टवर हे जे 2 नंबरचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती असं याला मी थोडं डल करतो. बघा म्हणजे काय झालं की जे साईडकून वाईट होतं ते कमी झालं आणि जे आपला फोकस आहे जे आपल्याच्यावर गेला, म्हणजे डिझाईनचा फोकस तुम्हाला कुठं दाखवू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे. बघा आपण साईडकून आता डार्क केल्याच्या नंतर किती क्रिएटिव्ह डिझाईन झालेली आहे आपल्या, काहीच नाही, एकदम साधी आणि सिंपल डिझाईन होती मित्रांनो. आणि अशा नवनवीन डिझाईन आपल्या चॅनलवर येत राहतील. तर बघा एकदम क्रिएटिव्ह झालेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ सर्व काही व्हिडिओमध्ये समजला असेल. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, मी नंतर नक्की त्याचं उत्तर देईल तुम्हाला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपले जे मराठी ग्राफिक्स नावाची जी ॲप आहे ती डाउनलोड करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.